अर्चना दुसरी दगडी बघा काय बेत आज? आज बेतोय हा आता उपास सोडायचा आहे तर मग सगळेजण म्हणले बनवू आपण पोळ्या. मग ठरवला पोळ्याचा बेत राहते तेव्हा मग उठलो आज लवकरच जायला हाक मारले तिकडं उठ म्हणून. मग आत्याने त्यांनी म्हणजे एकत्र म्हणल्या पोळ्या करू आपण. काय वाडा मिळलाय ना मिळालाय तर म्हणलं मग बनवू एक जागी. बाणाने आता डाळ शिजाय घातली आणि बाणाय फुलं आणाय गेली. या इथं जवळ जास्वंदीची झाड आहेत. आज उपास सोडायला मस्त बाकी धनगरी पोळ्या बनवायचं चाललंय आता बायांचं. तर बाणाय आता जास्वंदीची फुलं पण घेऊन आली. भेटली बाणाय फुलं? भेटली 5 फुलं भेटली आणि ही बाकीची ह्याची भेटली. गड्याला पोळ्या खाऊशी वाटल्या ना. जोरात अगदी आता हे पोळ्याची डाळ शिजते. म्हणजे सामान रात्री रात्याने आणून दिलं होतं नको माहिती आता मी नंतर पांडादाजीने रात्रीच सामान आणलं तिथून त्यांच्या इथलं बी. मग दुई कुठली डाळ शिजाय घातली आता हे असं एकत्र केल्याच्या नंतर चांगलं बी वाटतं आणि म्हणजे त्यांनी जिव्हाळा हे होतो आपला असं आहे. जिव्हाळा वाढतो. एकत्र करायचा योग कधीतरी येतो. असा रोज रोज काय आपण एकत्र जे स्वयंपाक करून खाणार आहे का बिराटावा? नाही ना. मग असा सणासुदीला चांगला योग आहे असा एक. मला माहित नव्हतं तुम्ही बेत केलं. तुम्ही नव्हतं तर मग ठरवलं आम्ही. मग तुम्हाला सांगितलं रात्री मग जाऊन मी डाळ आणि गुळ आणला आणि मग बाकीचं हाय सामान आपलं. डाळ शिजाय घातल्या पीठ मळलं ना पीठ भिजतं चांगलं. मग आणि पीठ आवत खरं पोळ्याचं आहे पिठावर पूर्ण पुरण बी चांगलं मळलं शिजलं पाहिजे वाटलं पाहिजे. मामा बी जायच्या ते देवाला पोळ्या खायला थांबतं ते का नाही कोणा. मामा जायच्यात तिकडं आदमापूरला. आमोशा आहे ना उद्या. आजच जात्यात कवाशी जाते ते काय एकत्र बनवल्या तरच म्हणलं मज्जा. आधी कोणी विषय काढला? आणि दाजी मध्ये होत सकाळचं की पोळ्या बनवू आपण. मग पांडा दाजी म्हणलं आईला पोळ्या लयच खाऊ वाटल्या ते मला. मी 2-4 पोळ्या खाईन. आता शेरत लावायचे किती कोण पोळ्या खातय कोण किती खातय जेवाय बसल्याच्या नंतर. अर्चनाचं चाललं इकडं आता दुसरी चूल बनवून घ्यायची. म्हणजे तिकडं पाणी तापलं आणि इकडं स्वयंपाक. दोघी जणी उठलीत आहे. पाणी तिकडे जाय आपण उठावली जायला हाक मारली मग अशी ती चालली असं आता काय काम भांड कुंड काय नाही. गार आता लागते. लागायचं रात्रीचं गार लागतंय दिवसभर ऊन लागते. हा ऊन पण आता वाढलंय. वाढणार ना मग. हा ना. आता मस्त असं भिजन मुंडा बसतय. हा शिजली डाळ शिजली ना. लय भारी शिजली एकच ना. आता डाळ खाली उतरून घेते आणि येळवणी काढून घेते. पहिलं डाळ उतारल्या जी येळवणी काढायला लागतं नाही तर मग पुरण पाताळ होता. डाळ पाणी धरून राहते मग.
येळवणी असं भरपूर असलं ना आमटी भारी होती त्या येळवण्याची. असं जसं पुरणात आपल्या पीठ मळायला मीठ टाकलं तसं पुरणात बी टाकून घेणार आहे त्यांना मापाने. आमटीचं पहिलं आता भाजून घेते वाटण. तेल टाकून घेतले आणि डाळ टाकली त्यात भाजाय पहिल्यांदा. आता हे सगळं भाजून घेणार आहे. धन बडी हे सौदा आहे. धन बडीशेप सौदा खोबरं लसूण मिरची अगदी तिखट घेतले ते. हा आणि डाळ आणि तांदूळ घे तुमचं उरकून. आता तर भाजतील सगळं सामान भाजून घे. सगळं घेणार आहे. कोकऱ्याला पण जरा गव्हाच्या पिठाची कणिक मळून घ्यायला लागती. तर अर्चनाचं चाललंय आता कणिक मळायची. त्यांना पण सकाळच्या बारी नाश्ता द्यायला लागतो. मग अर्चना टाकतो ना नाश्ता. हा नाश्ता आता मस्त बाकी आंघोळ करून घेतली. चिचनची सागरचीच राहिले दोघांची आंघोळ. सागर उठला का नाही अजून? हा कोण बा नाही उठलं. उठन अर्चनाचं चाललंय चहा ठेवून घ्यायचं. आता चहा प्यायचा आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात. किसन उरक लवकर. काय फिरी व्हायची आता काय करते कसला मग आज काय पोळ्या खायच्या. मस्त बघा चहा पिलो. आता बाकीचं घ्यायचं काम करून जायला वाटतीला. हा ना. आता दिवस पण उगावतोय. हो गावला ना. आता किराण टाकतोय दिवशी काय. जया वडिलाचा वाडा कुठे? महाड का? महाड गावाची नाव असतील ना माहिती तिकडल्या? काय काय गावाची नाव आहेत? हे घेऊन येवायचा चावण. हा चावण तिकडे पण आहे का? चावण आहे पार्ले आणि पार्ले आणि अशी भरपूर नाव आहेत गावांची पण. आणि ते कणगुल माटवण कुठे? ती नदीच्या खालतय. असं का? कंची नदी सावित्री नदी का? होय जाया ते नदीचं नाव काय? नदीचं नाव काय आता नदीच माहित असते. हा नदीचं नाव नाही. सावित्री नदी असेल माडची. गरम आहे ना. जायचा वडिलाचा वाडा म्हणजे माडच्या घाटाने खाली उतरतो. तिकडे जातात पार खेडची पळून. खेड चिपळूण गोरेगाव इंदापूर रत्नागिरीला ना. रत्नागिरीच्या तिकडं म्हणजे रायगड जिल्ह्याच्या सीमेवर तिकडं पोलादपूर का तिकडे पण जातात ना. तिथंच आहे ना कोल्हापूर. पण आता एकच आहे आपलं मोपाड. हा असंच त्याच्यात पण. अर्चना पण जरा थोडं सरपण घेऊन आली. जास्त कमी सरपण पण लागते. आता आमटी कढाई घालून घ्यायची. आता तेल ओतून घेतलं बघूयात. आता एक कढीपत्ता टाकून घेतला.
जिरी आले वाटून घेतलेलं. मग आता हे मिरची, खोबरं, लसूण, आता 1 चमचा मसाला टाकून घेणार आहे त्यात. हळद, फोडणीला जरा कोथिंबीर टाकली म्हणजे वाटली नाही. वाटली असती तरी जमलं असतं, पण नाही वाटली. आता एक कांदा भाजलेला वाटून घेतला होता ते. मस्त असं वाटण परतून घेतलं. आता येळवणी ओतून घेते त्याच्यात. आणि वाटण ह्याच डाळ, धन, बडी ते वाटण घेतलेलं. नाही आणून पण ते काय आणायचं. आता जरा बारकाली कुकरी बाहेर काढायची आणि त्यांना थोडी कणिक चारायची गव्हाच्या पिठाची. बरोबर वाघर वर केली की ती बाहेर येत तिथं. मेंढरा हात थांबते तर नुसती बारकी बारकी कुकरी येतात बाहेर. सुटेल दोडे तुला वाटण ते हातरा म्हणजे मग तुझं काम आहे. एवढी बास होईल का जाय आमटी? बस झाली. जास्ती सवच आहे, जास्ती आमटी भातच खात. हा ना, जास्त कधी पोळ्या खाणार म्हणणार 2 पोळ्या खाले की झालं. झालं नाही. पाहिलेले आम्ही शर्यत लावायचो, कधी 2 पोळ्या खायला, कधी अशा म्हणजे सणावाराला पण 5 पोळ्या खायच्या, 7 पोळ्या खायच्या. खात असतील ना. मी 7 पोळ्या एकदा खाल्ल्या होत्या. खात असतील आणि 3 बिराड होते आमची, तर त्या टायमाला 5-5 पोळ्या खायच्या, 2 पोळ्या. आता एवढा गुळ फोड म्हणजे आपल्याला गुळवणीला घालायला वय. मला किती आमोशा झाल्या हो तुमच्या? ही 5वी असेल. 5वी. चांगलंय, बरं आहे. नाही आज आपाचा प्रवास मला वाटतं 400 किलोमीटर तर नक्की असेल. हा 400 पुढे असेल ना. 400 पुढे असेल ना. मग आता उपास सोडून जात आहे का? नाही चाललो आता. मोहरले हे होती ना, मोर गडबड आहे 5 तुमची. वाजेपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. असं ना. आता आपल्याला अर्ध्या रस्त्याचा उपास सोडायला कुठं तरी. बर ये मग काय सावकाश जा. बर सगळे एवढे जायला आता हे डाळ वाटून घ्यायला लागेल पाट्यावर. आता मेंढर पण गडीभर सोडायचे ते चारायला. आता जरा कुरवड्या भाजायच्या. ते कुरवड्या बी नाही तर आपल्या ते पापड येत ते तळून घेणार आहे. ते पापड येत ते बुगा झालाय त्याचा नुसता. एक दिवस आपट्यात पाणी आणाय गेली होती प्यायला पडीतनं. आणि मग त्या आईने दिलं, ते बुगा झाला. मेंढराकच बुगा झाला होता आका. नको म्हणतानी नवीनच टाकलं होतं, घातलं होतं तिशीच. आणि मग ते बरंच दिलं होतं चांगलं. त्याच चाललंय तिकडे जरा मामांना चपात्या हे करून दिल्या. परवाच लांबचा आहे, थोडासा भाकर तुकडा पदरात नेल्यावर माणूस कुठं बी खाता भूक लागल तिथं पाण्याची बाटली घेऊन. मामाला म्हणलं होतं उपास सोडून जा,
पण मामा म्हणलं नको, मग मोरचा परवाच उरकायचा नाही. सोडा सोडा. मेंढर पण चराय सोडायची ते आता यात कांदा, कोथमीर, तसं नाही, मिरची. वाघर सोड, पांढराने सोडले तिकडे. वाढ वाढ वाढ. लगेच बिराडात आल्या. पडला एक तिडा का नाही पाडला. मेंढराची आता वाघर सोडली आणि निघालते मेंढर नाश्त्याला गडीभर चराय. मला पण जायला आला तर मेंढराकडे जाऊ का बाळा मी मेंढरा. हा, जा जा जा. परत तर सुरुवात येतो मग मी. मग काय गडीभर मेंढर आदळून आणल्यावर बसत्यात मग. हा जायचं इकडं मस्त बाकी पुराण वाटून घ्यायचं चालले. आता थोड्या वेळात घ्यायचे त्या पोळ्या करून. बा नाही हा? सावलीलाच मस्त बाकी दिल्या. हा मग काय, सावली तर लागते महत्वाची. आता हा ऊनच लागतंय तसं. आता काकू पण आली मदत दिलं ना. बोला ना त्याला म्हणलं या. काकू आनंदीबाई हा आलो की. हा त्याला म्हणलं उंडा द्या भरून तुम्ही. अर्चना जया अर्चना गेल्या दुयाला. आता त्यांना म्हणलं तुम्ही आपलं तिकडचं काम करून द्या, लांबचं जवळ करा. हा तर मग म्हणलं आम्ही सुरुवात करतो. आता आता सगळं उरागलंय, फक्त पोळ्या लाटायच्यात. मस्त बाकी पीठ पण मुरलं. हा पीठ भिजलं चांगलं. आम्ही पण मेंढर चारून आणले आता जरा हरी करून टोकूचं पिकूचं घालून गवण घालून. कुठं गाठलंय बाबाने. किसन पण आता जरा करतोय ना. मागल्या साईडने ऊन लागत होत तिकून, तर तिकून जरा सावली करतोय किसन. कसं आहे ऊन पण लागते आता उन्हाळा दिवस. हवा ना. पोळ्या करणार म्हणलं जरा सावली करावी व्यवस्थित. पाटला ऊन लागते, या चुलीचा आहे कोण उन्हाळा किसनने पण आले चांगले मागल्या साईडने बांधल्या. अगोदर त्यांनी फक्त 4 काट्याची सावली केली ती. हा नाही मंडप दिलता. हा किसन आल्या मग किसननी मागल्या साईडने जरा सावली करून घेतली, बांधून घेतलं. पांढरा गावात गेला काय ते मोबाईल चार्जिंगला लावला, ते आणाय गेलं. मोबाईलचे पण लय अगदी चार्जिंग घेत तिथं करायला लागतो गावात कुठं शेतावर. मग काय तुम्ही पुरण भरलं का? हा भरती ना पुराणी काय करून त्याची बराबर उरकन ना. हा. जेवायचं उपास सोडायचं ना आता. शिवरात्र का आता इकडं गावाकडं बरं वाटते का इकडं बरं वाटते? आता इथं बी बरं वाटतंय, गावाक बी बरं आहे, पण तिथं तारमळ तुरमळ मानल्या नकोय सांभाळायला. हा ना. गावाक काय करता बसून आपलं सगळं इकडं. हा पोरं इकडं साळत घातले. वर घातलं चालत ही बाईला सांभाळायला लागती. बघ आता ते पण काहीतरी येते वाटतं बाणायला उरकू लागायला. बायला खेळाय नाही गडीभर. हो पीठ खायला देवळा ग बा मारती कुठे. मग बायला बी ने जा गडीभर. म्हणा आबाच म्हणा ती पिठाने भरायला लागली. मस्त बाकी पोळी फुगते बाणाय. हा. काय काय झालेलं गाडीचं झाले समजे. हा. मग काय सागर मागे सर येळव गाडी. इळवा का वाळवा. सागर तुझा टरक कुठे आहे? हा लगेच इळवा. येळव पोरांची भाषा ऐकले भाऱ्या. गाडी ना. गाडी इळव. मी आता वाट जायला गेलो होतो का यात्रेला आलं. हा. प्रत्येक जणांनी माझ्याकडून गाडी घेतली आणि मग गाडी इळवा आणि ती म्हणजे गाडी म्हणजे ह्याच्यावर चालणारी काय ते नाही का. हा रिमोट कंट्रोल. खरं. सगळ्या रिमोट वरच्या गाड्या. रिमोट वरच्या. हा बारक्या खेळायच्या बाळा. गाड्या. हा तू बघितली का ती गाडी? सागरने बघितली नसेल. ठेवला
कोण्या आज आहेत पोळ्या. बरे आहे ना बरं आहे ना बाई? बरे आहे ना अहो घरी यायलाच भेटा ना सागर खेळतो या हा. झालं ना जाऊन? झालं. पांड्याची बरी आहेत ना सगळी बरी आहेत. यायलाच भेटायला यायचा होता बघितलं ते टाकले ना तुम्ही कॅसेट कालची का हा कॅसेट चालू आहे आज पण. आज पण चालू आहे थोडीशी दाखवली हो बोलते इवा बोलते आई दिसते बोलते होय हा बनवली जरा आज बरोबर पोळ्याचं चाललंय ना. बसायला दे त्यांना जेवून जाता घेऊन जा हा पुरणपोळी खाऊन जा मग काय तर गावाला येतं ना सागर तर लगेच गाडी मांडीवर बसलाय म्हणून तुमच्या. सागर बारामतीला नाही त्याला ना ना बारामतीला येतं ना पेप्स्या खाला अहो काय लागलं? झालंय माझं निवड दावून घेतलंय. आता ताट आणायला लागते मग वया त्या ताट हा? सागरला राहते आमच्याकडे सागर येतं ना बरं आहे ना? बरं आहे तुम्ही बरे हा बरं आहे बरं आहे. तुम्ही बरे आहेत ना बरे बरे पाहुणे काय जेवत नाही तर मग त्यांना थोडा दिलाय वाहनावळा नाही का पोळ्यांचा. जा बाबा बुटगाड पाय घडी बसली आता उपवास सोडायला चाललंय इकडे बायांचं पण वाढायचं मस्त बाकी पापड आमची कुणी बुडवणी कुणी भजी आणि आमटीन गुळवणी. पोळ्याची शर्यत लावायची बर का हा तुम्ही किती खाता हे दाजी किती खात्यात ते दाजी किती खात्यात आम्ही 2.5 पोळीवाले. हे दाजी किती खात्यात तिन्ही दाजी आहेत माझं वाडा काय तिन्ही किती खाते फक्त सरायचं नाही मागे हा कालचा उपवास आहे कोणचं दाजी किती खात्यात ते बघायचंय मला तुम्ही तुला वाढाय का आजचा ह्यो सण म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी केला नाही का. हा एकाच केला कुणी विषय काढला होता काय पोळ्यांचा. पोळ्यांचा मी काढला मी काढला होता कालचा येळभर वहिला वाईट नाही माया नव्हतं देणार काय म्हणत माझ्या रात्री येताना बा नाही मला म्हणल्या मला की आता मला पाहिलं वाड्यातलं गडी बहिणी लय मला खाऊ वाटल्यात हे दाजी सकाळी म्हणायचं बहिणी लय खाऊ वाटल्यात हो, सकाळी कुठं कालचं येळाच काय खाऊ ना म्हणजे सण बी आहे कालच्या धरणं उपवास धरलाय समजा लोकांनी आणि आपला म्हणजे गोड मध्ये सोडायचा उपवास नाही का. हा ना हा ना. काल ताप दिला होता म्हणलं मग काय एवढं माणसापासून आपलं काय हा आपण सण आल्यावर सगळ्या टायमाला करतोय पोळ्या. मग हिने तरी असं म्हणजे आता या कळा उपास सोडाय गोड दोड केलेलं चांगलंच असता भगवान बाबा बसायचं का बसच. एक नंबर आमटी झाली आहे. हरावी का अर्चना हरावी का हा दोनच वाढली नाही मगाशी मी मागवायचं टाकलं पोळ्यामध्ये एक नंबर हा. पोळ्याची शिरत आहे आता वाडा पोळ्या पण आहे, माझ्या डोक्यातच नाही. कोण किती खाता येते त्यामुळे काय पोटाच्या वर काय खाणार नाही माणूस. नाही नाही शिरत भारी संजोग आला बरं. हा असा योग कधीच येत नाही बर का पहिल्यांदा झालं. चांगला योग म्हणजे असा योग प्रत्येकाने आणावं आणि प्रत्येकाने करावं नाही होय. येऊ जागी हा ह्याला मूड चांगला असतो किंवा आनंद वेगळाच असतो एक जागी जेवण करण्यात खाण्यात एकत्र येऊन पोळ्याला भारी झाले